त्यानंतर एक मोठी बातमी येते ती पाहूयात। हिंगणा परिसरामध्ये गो तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडण्यात यश आलंय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकवरती संशय आल्यानं पाठलाग केला आणि हिंगणा मार्गावरती ट्रक सोडून ट्रक चालक पसार झालाय। कत्तलीसाठी कोंबून भरलेल्या गायींना त्यामुळे जीवनदान मिळालंय। या ट्रक चालकाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जाते। नागपुरातनं एक मोठी बातमी। हिंगणा या ठिकाणी समृद्धी महामार्गा दरम्यान गो तस्करी सुरू होती आणि तसा संशय आल्यानं काहींनी त्या ट्रकचा पाठलाग केला आणि गो तस्करी करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ज्यावेळेला या ट्रक चालकाला संशय आला त्यावेळी त्यानं ट्रक जागेवरती सोडून पळ काढला आणि त्यामुळे या ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या गायींना एक प्रकारे जीवनदानच मिळालंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, कुठून कुठे निघालेला हा ट्रक होता, त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच हा ट्रक जो आहे तो साधारण वर्धा मार्गाकडून जे आहे ते नागपूरकडे या ट्रकला आणण्यात येत होता आणि या ट्रकमध्ये जे आहे त्या कोंबून जे आहे ते जवळपास 100च्या पेक्षा जास्त अधिक गायींना भरलेलं होतं। आपण या आधी पण पाहिलं होतं की नागपूर अमरावती मार्गावर पोलिसांकडून कारवाई केली जातं आणि अनेक गो तस्करांना पकडलं होतं। त्यामुळे काळजीचा उपाय म्हणून त्यांनी यंदा समृद्धी महामार्गावरून जी आहे ती ही गो तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांना समृद्धी महामार्गावरून एका ट्रकमधून गो तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती आणि या सामाजिक कार्यकर्त्यांना जो आहे तो या सगळ्या ट्रकचा पाठलाग करून जो आहे तो वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंगणा परिसरामध्ये जे आहे या ट्रकला थांबवलं असता त्या ट्रकमध्ये अक्षरशः कमी जागेमध्ये 100 पेक्षा अधिक गायींना कोंबून भरलेलं होतं। या ट्रकचा पाठलाग करत असल्याचा सुगावा जो आहे तो ट्रक चालकाला लागला होता। त्यामुळे त्यांनी नजर चुकवत जे आहे ते तिथून पळ काढलेला। मात्र या गायी नेमक्या कुठून आणल्यात आणि कुठल्या कत्तलखान्यामध्ये या गायीला नेलं जात होतं या सगळ्या दृष्टीनं जो आहे तो आता पोलीस तपास करताय। गेले अनेक दिवस अशा प्रकारच्या कारवाई ज्या आहेत त्या नागपूरमध्ये सुरू आहे। मात्र अजूनही गो तस्कर जे आहेत ते निर्ढावलेले आहेत आणि अशा पद्धतीनं गायींची तस्करी करून जे आहे ते कत्तलखान्याकडे अवैध पद्धतीनं नेलं जातं। त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या बाबतीत जी आहे ती कठोर कारवाईची मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।